नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। राज्यात सगळीकडेच पावसाने थैमान घातले आहे। बऱ्याच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनांचे प्रशासन पालन करत असून सर्व परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळत आहेत। यवतमाळ जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत। राज्यात अतिपावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून सर्व यंत्रणा 24 तास अलर्ट असल्याची माहिती मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे। नाही, यावर्षी मान्सून खूपच अगोदर चालू झाला ही वस्तुस्थिती आहे आणि चालू होत असताना जो पाऊस पडतोय तो खूपच अधिकचा पाऊस आज मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात सातारा असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बारामती असेल, या सगळ्या भागातून आज मुंबई परिसरामध्ये पण खूप मोठा पाऊस पडतोय आणि त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडण्यानं जनजीवन थोडंसं विस्कळीत झालेलं आहे। नद्या भरून वाहत आहेत, काही ठिकाणी अडचणी होत्या, त्या अडचणीच्या ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे। प्रशासनाला 24 तास अलर्ट राहून जी नदीकाठची गावं आहेत, ज्या ठिकाणी संपर्क तुटण्यासारखी परिस्थिती, अशा ठिकाणची काही लोक आहेत, वस्ती आहेत, यांना योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या उपाययोजना त्या त्या परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे, त्या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। ज्या ज्या ठिकाणी पिकाचे नुकसान झालेलं आहे त्या पिकाच्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत। बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पूल वाहून गेलेत, काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत, काही ठिकाणी अन्य काही नुकसान झालेलं आहे। या सगळ्याचा पंचनामा करून तातडीनं पर्यायी व्यवस्था उभ्या करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। तशा प्रशासनाला त्या त्या भागातल्या प्रशासनाला तशा सूचना पोहोचलेल्या आहेत। प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचंही काम प्रशासनाच्या माध्यमातून कालपासून झालं आणि सुदैवानं ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते, ज्या भागामध्ये अधिकचा पाऊस पडतोय, ज्या भागामध्ये परिस्थिती गंभीर आहे, अशा ठिकाणी अजून लोकांचा किमान जीवाचं नुकसान अजून कुठं तशी परिस्थिती होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कलेक्टर आणि संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत।